रिक्षावाल्यासारखा माजुरी एक प्राणी नाहीये. रिक्षावाले जे रॅपिडो टू व्हीलर जे झालेले आहेत त्याच्यावर बंदी सरस आणली पाहिजे. रिक्षावाल्यांचं कसं आहे की जसे पेट्रोलचे रेट वाढत आहेत त्यानंतर सीएनजीचे रेट वाढत आहेत. एवढे माजुरडे आहेत की गोरगरिबांना कुठं जायचं असेल तर 30-50 रुपये मागतात. माझ्या अनुभव मी रिक्षा स्टँड शेजारी राहिला आहे. तर त्यांचं ऐकतंय कोण? एकदा वाढल्यावर ऐकणार हे कोण दे? आणि सामान्य जनता काही एक नसती. हे यांचं नुसतं घर भरायचे कामं करायला लागले, दुसरं काय नाही यांचं. वारंवार रिक्षाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, कारण की 1 सप्टेंबरपासून पुण्यातल्या जे रिक्षा चालक आहेत त्यांनी आता मीटरच्या भाड्यामध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर RTO आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुटी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर 1.5 किलोमीटरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यासाठी आता 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता पुणेकरांच्या खिशाला जी कात्री आहे ती कात्री बसणार आहे. जे प्रवासी रोज रिक्षाने प्रवास करतात त्यांच्यासाठी ही खरं तर महत्त्वाची बातमी असणार आहे. मात्र या दरवाढीनंतर सामान्य पुणेकरांना नेमकं काय वाटतं हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. दरवाढ्यामध्ये दरवाढ होणार आहे. 25 रुपये होते ते 30 रुपये होणार आहे. कसं बजेट होणार आहे? कारण की रिक्षावाले म्हणतात की दरवाढ होते. तसा विचार केला तर रिक्षावाल्यांनाही ती गोष्ट परवडणारी आहेच आहे. जेणेकरून गॅस CNGचं भाडेवाढ झालेली आहे आणि आता जवळजवळ या युद्धाच्या काळामध्ये ती दरवाढ झालेली आहे. रिक्षावाल्यांना ते परवडत नव्हतं म्हणून ती गोष्ट पण आहेच आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की स्पेअर पार्टच्या किमतीमध्ये सुद्धा आवडवी आहे, गाडीच्या किमतीमध्ये सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे ते रिक्षावाल्यांनी दरवाढ होणं अपेक्षित आहे. आणि आणखीन एक गोष्ट अशी की रिक्षावाले जे रॅपिडो टू व्हीलर जे झालेले आहेत त्याच्यावर बंदी सरस आणली पाहिजे. तरच रिक्षावाल्यांचं पोटपाणी होईल, सर्वसामान्यांचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. अपेक्षा तर कसं आहे, सर्वांच्या अपेक्षा आहेत. आज रिक्षावाल्यांचं आहे, काही ट्रान्सपोर्टवाल्यांचं आहे. रिक्षावाल्यांचं कसं आहे की जसे पेट्रोलचे रेट वाढत आहेत त्यानंतर CNGचे रेट वाढत आहेत. CNGला तर तास 2-2 तास जात आहेत त्यांना लाईनला. ते धंदा कधी करणार, CNG कधी वाढणार, त्यांचं पोट रोजीरोटी कधी हे करणार. त्यामुळं CNG पेट्रोलचे रेट वाढणं हे गरजेचं आहे. हे त्यांचा जो रेट सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसून सामान्य माणूस, आपण सामान्य माणूस म्हणतो, जे हाय लेवलचे लोक आहेत त्यांचं काय? सामान्य माणसाचा तोच रिक्षावाला कोण सामान्यच माणूस आहे. त्याचा रेट वाढला पाहिजे, रिक्षाचा रेट वाढला पाहिजे, तेव्हा त्याला ते परवडण्यासारखं आहे. जर रेटच नाही वाढले त्याला काय परवडणार? हा एक मुद्दा आहे. पण रिक्षावाले चालक म्हणतात की दरवाढ होते, म्हणजे इंधन वाढ होते, पेट्रोल महाग झाले, डिझेल महाग झाले, आमच्याकडे पर्याय नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. वर आज युक्रेन रशियाचं यांचं युद्ध चालू आहे, तिथं रेट बॅरलचे वाढलेले आहेत. त्यामुळे खालच्या लेवलला हे सगळे रेट वाढणारच आहे. त्यामुळे यांना सुद्धा रिक्षावाल्यांना पण रेट वाढून मिळलेच पाहिजे. एवढे माजुरडे आहेत की गोरगरिबांना कुठं जायचं असेल तर 30-50 रुपये मागतात. माझ्या अनुभव मी रिक्षा स्टँड शेजारी राहिला आहे. तर गारवारे कॉलेजला मी मुलीला सोडायला पाऊस आला पाठवली, 40 रुपये आहेत तर 70-80 रुपये मागतात. काय म्हणतात जवळ तिथे गेलं आम्हाला भाडं मिळत नाही. रिक्षावाल्यासारखा माजुरी एक प्राणी नाहीये. सगळेच रिक्षा सारखे नसते. पण आता 1 सप्टेंबरपासून भाववाढ होणार आहे. भाव मी एकटा काही सर्व्हिस करू शकत नाही. जनतेने जरा त्याचा पाठिंबा दिला तर नाही वाढलं पाहिजे. किती रिक्षावाल्यांना दिलं तरी कमीच आहे. बरोबर, रिक्षावाले म्हणतात की इंधन दरवाढ होते, पेट्रोल महाग झाले, डिझेल महाग झाले. मग गरीब असा दुसरी कामं करा. रिक्षावाल्यांना म्हणावं वॉचमॅन राहा, जरा घासा तुमची गाडी चालवा, हमाली करा, कळेल म्हणावं. रिक्षावाल्यासारखा एक सुद्धा नखऱ्यावाला माणूस नाही. त्यांना सगळं हायपाय खायला पाहिजे, हायपाय राहायला पाहिजे. रिक्षावाल्यावर माझं अजिबात सहमत नाहीये. ते रिक्षाचं भाडं होणं बरोबर आहे, कारण का इतर वस्तूचे भाव वाढल्यामुळं त्याच्या रिक्षावाल्यांच्या सुद्धा आर्थिक बोजा बसतो. त्याच्यामुळे दरवाढ त्यांना, आणि ही दरवाढ गेल्या 9 वर्षापासून जेव्हा मागते तेव्हा आत्ता मिळली. 9 वर्ष ते लाढा करतात युनियन ते, तेव्हा कुठं आत्ताशी दरवाढ मिळली. ह्याच्या आधी 9 वर्ष रिक्षावाल्याच खोट पडली ना सगळी. तर दरवाढ जी झाली ती बरोबर झालेली आहे. पण सामान्य नागरिकांच्या खिशाला सामान्य नागरिकाचं काय जरी वाढलं तर ते ओरडतातच ना सामान्य नागरिक, नाही का? सामान्य नागरिक काय जरी वाढलं, आता PMTचे दर वाढले. आता PMT जर असं 5 पैसे वाढतात तर लोक ओरडतात ना 5 रुपये वाढले म्हणून. तर जे रोजचे प्रवास करतात त्यांना ते माहीत असतं. कधी जरी प्रवास करण्याला माहीत नसतं ते. बरोबर आहे का नाही?
जसं रिक्षाने जे काय रोज प्रवास करणार त्यांना जी दरवाढ असं वाटेल की खूप वाढले व पैसे. पण ओला उबेरमुळे सामान्य रिक्षा चालकांनी देखील हा हे पवित्रा घेतलाय का? बोला काय ओला उबेरमुळे देखील थोडं सामान आता ओला उबेरमुळे काय 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 झालंय, रिक्षावाल्याचा धंदा झालाय कमी. कारण लोक ओला उबेरवाले काय करतात, दारापाशी आणून उभं करतात त्यांना फोन केला की. त्याच्यामुळं रिक्षावाला आपण बाहेर येऊन हात दाखवला तर तो थांबतो. तर ते पण म्हणजे कुठं जायचं विचारतो, त्याला तिकडे जायचं असेल तर तो जातो नाही पण जात. तसं ओला उबेरवाले कुठं म्हणलं तर ते जायला तयार असतात. नाही आम्हाला तर पटलंय, कारण आम्ही जातच नाही कधी रिक्षाने, फिरतच नाही. वाढलं नाही वाढलं. इतरांचं काय? हा इतरांचं काय? आता बघा आता काही लोक रोज रिक्षामध्ये फिरतात, अहो त्यांना बरोबर आहे, पण आता त्यांचं ऐकतंय कोण? एकदा वाढल्यावर ऐकणार हे कोण दे? आणि सामान्य जनता काही एक नसती, नाही का? 4 लोक या म्हणले मोर्चाला तर ते म्हणतील जाऊ दे आपल्याला काय करायचे, त्यांचं ती बघते, आपल्याला कुठं रिक्षाने जायचे. आता हे चक्र असंच चालणार, काही उपयोग होत नाही. वरडून एकदा वाढलेलं कमी होत नाही. पेट्रोलला तर वाढतंय म्हणले होता त्यांचं नाही इलाज, त्यांना बी वाढायला पाहिजेच ना. बरं कसं आहे, गिराईक बसेल नाही शंका आहे. आता तास 2-2 तास एका जागेवर हलत नाहीत. तर ठीक आहे, सगळीकडे दर वाढतो, त्यांना बी वाढलंच पाहिजे ना. कसं महागाई सगळे नाही म्हणलं त्यांना नको का? सामान्यच माणूस असतो रिक्षावाला पण. सगळीकडे महागाई वाढते म्हणलं त्याला बी वाढून दिलं पाहिजे, अशी माझी तर स्वतःची अपेक्षा आहे. तुम्ही काय करता? व्यवसाय काय? आमचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. कारण कसं आहे, ऍक्च्युली विषय कसा आहे, वरतून महागाई वाढली तर आम्हाला तर कोण वाढलीच नाही ऍक्च्युली ट्रान्सपोर्ट धंद्याला. रिक्षावाल्यांचं जी संघटना आहे त्यांचं होतं. आता ट्रान्सपोर्ट धंद्याला बघा तुम्ही, ऑनलाईनमुळे आम्हाला त्या रेटने धंदा परवडत नाही ना. कारण 10 वर्षाला जो रेट होतो तो आता त्याच रेटने धंदा आम्हाला बी करावा लागतो, असा विषय. नेमकं कशामुळे म्हणजे ऑटो रिक्षा चालक म्हणतात की भाव वाढ होते, ती फक्त पेट्रोल असेल डिझेल असेल ती महागाई होते कुठेतरी? ठीक आहे ना, सरकारने वाढवले म्हणलं सगळ्यांनाच वाढलं पाहिजे ना ऍक्च्युली. ते ओला उबेरचा पण फटका बसतोय. आणि आम्हाला तर स्वतःला पोर्टरमुळे फटका बसलेला आहे, ऑनलाईनमुळे ट्रान्सपोर्ट धंद्याला. रिक्षावाला तर मला माहित नाही, पण ऍक्च्युली एक प्रकार असा होतोय की नाही का, नागरिकांची चांगली सोय होती की ते लोक येतात ॲपवरून, पण किवाले रिक्षाला येत नाहीत नाही का आडमोठ्या ठिकाणी. समजा इथून सहकारनगरला जायचं किंवा नाही का धनकवडीत जायचं, वडगावला जायचं, अशा ठिकाणी ॲपचा तो वापर करावा लागतो. कारण ते डायरेक्ट मग ठरवून भाडे मागतात, कारण त्यांना रिटर्न भाडं मिळत नाही रिक्षावाल्याला. मग ती गैरसोय होते. मग लोक काय करतात, मग त्यामुळे लोक ॲप शिकलेत नाही का, की ॲपवरून रिक्षा कशी मागवायचे काय. आणि जेवढे पण आहेत ते नाही का गरजू लोक आणि शिक्षण झालेले लोक आहेत, ॲपवरून जे रिक्षा वापरतात ओला उबेर नाही का. त्याच्यामुळे काय होतं की त्यांची नोंद बी राहते की आपण कुठली रिक्षा गेली काय गेली नाही का. एक नागरिकांचं ते एक चांगली सोय सरकारने केलेली आहे नाही का. महागाई प्रत्येकाला आहे ना, रिक्षावाला जरी असला तरी शेवट त्याला पण दुकानदार आहे ना, दुकानात जावं लागतं, त्याला पोरं बाळ पोसायचे सगळं हे करायचंय. म्हणजे एक ठराविक रक्कम त्याला घरी गेली पाहिजे अशी अपेक्षा आहे नाही का. सामान्य नागरिकांचं सामान्य नागरिकांचं आता काय आहे की दिवसेंदिवस आता त्याला 2 व्हीलर शिवाय पर्याय नाही का, स्वतःची काय वाहन घ्यायचं म्हणलं तर. कारण की प्रत्येक ठिकाणी रिक्षा द्यायला परवडत नाही, काही ठिकाणी रिक्षा जातच नाही. काय महिन्याचं समजा आता इथून आपण धनकवडीला जायचं म्हणलं तर धनकवडीवरून त्याला रिटर्नचा भाडा मिळत नाही. मग तो डायरेक्ट सांगतो मला 500 रुपये द्या बाबा नाही का, तर येतो, नाही तर येत नाही. मग अशा टायमाला नागरिकांना 2 व्हीलर शिवाय पर्याय राहत नाही. आणि PMT आले काही योग्य ते सर्व्हिस देत नाही, कारण हात केला तरी ते पुढं पळून जातात नाही का. त्यांचे काय हप्ते असतात का काय माहित नाही का, कारण त्यांच्यावर कोणच ऍक्शन घेणार नसतं नाही का. दरवाढ झालेलं तर योग्यच आहे. CNG वाढली तर दरवाढ वाढवणं बंधनकारकच आहे सगळ्यांना. आणि सरकार हे काय गोरगरिबांचा विचार करत नाहीये, हे यांचं नुसतं घर भरायचे कामं करायला लागले, दुसरं काय नाही यांचं. सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिकाच्या खिशावर ताण येणारच आहे, कारण की 25 ते 30 होत आहे. येणारच आहे. आता CNG वाढलं तर मग ते वाढवणं त्यांच्यासाठी आहेच ना बंधनकारक. एक तर 2-2, 3-3 तास ऑलरेडी CNGच्या लाईनीत थांबा. जर लाईनीत थांबून पण मग नंतर त्यांचा 3-4 तास तर त्याच्यातच जातात सगळं. मग नंतर हे काय होतंय, आमचे धंदा करायला वेळ नाही, हे नाही. आपण आता पुणेकरांच्या खरं तर प्रतिक्रिया
या रिक्षा चालकांच्या दरवाढीवर ऐकून घेतल्या. मात्र अनेक पुणेकरांचं म्हणणं असं होतं की मागच्या अनेक वर्षांपासून जवळपास युद्धाच्या परिस्थितीनंतर प्रत्येकच गोष्टीमध्ये दरवाढ झालेली आहे. त्यामुळे आता खरं तर या रिक्षा चालकांना देखील परवडत नाही. त्यामुळे ही दरवाढ होणं साहजिक आहे. मात्र एकीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असताना देखील आता पुणेकरांकडून हे सांगण्यात येते की रिक्षा चालक देखील सर्वसामान्य असतात, त्यांना देखील त्यांचा घर परिवार असेल ते सांभाळावं लागतं. त्यामुळे रिक्षा चालकांकडून करण्यात आलेली जी आता दरवाढ आहे ती दरवाढायला खरं तर पुणेकरांनी एकंदरीतपणे संमती दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या दरवाढीवर नेमकं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.